आपण इलेक्ट्रोमॅग्नेट्सवर चर्चा करूया. उद्देश: या व्हिडिओ सत्राच्या शेवटी तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक तयार आणि तपासण्यास सक्षम असाल. इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे काय? इलेक्ट्रोमॅग्नेट्सवर चर्चा करण्यापूर्वी चुंबकांबद्दल जाणून घेऊया. चुंबक हे घन वस्तू आहेत ज्याला चुंबकीय क्षेत्र म्हणतात. चुंबकाच्या जवळ आणल्यावर ते बल लोखंडी कणांना आकर्षित करते. विशिष्ट प्रकारच्या धातूंना आकर्षित करण्याची शक्ती असलेला खडक किंवा धातूचा तुकडा चुंबक म्हणून ओळखला जातो. चुंबकत्व अनेकदा चुंबकीय शक्ती म्हणून ओळखले जाते. ही वीज आणि गुरुत्वाकर्षणाप्रमाणेच निसर्गाची मूलभूत शक्ती आहे. चुंबकत्व ही एक लांब पल्ल्याची शक्ती आहे. हे सूचित करते की एखादी वस्तू त्याच्या संपर्कात नसतानाही चुंबकाद्वारे खेचली जाऊ शकते. चुंबकत्व तेव्हा घडते जेव्हा इलेक्ट्रॉन नावाचे लहान कण विशिष्ट प्रकारे वागतात. विश्वातील सर्व वस्तू अणू नावाच्या एककांनी बनलेली आहेत. इलेक्ट्रॉन अणूच्या केंद्रकाभोवती फिरतात. ज्यामध्ये इतर कण असतात. फिरणारे इलेक्ट्रॉन लहान चुंबकीय बल तयार करतात. स्थायी चुंबक हे काही प्रकारचे चुंबक असतात जे स्वतःहून वस्तू खेचू शकतात. लोडस्टोन, ज्याला कधीकधी लोह धातू मॅग्नाइट म्हणून संबोधले जाते, हे नैसर्गिकरित्या उद्भवणारे स्थायी चुंबक आहे. विशिष्ट पदार्थावर चुंबकीय शक्ती लागू करून एखादी व्यक्ती अधिक स्थायी चुंबक तयार करू शकते. शक्ती काढून टाकल्यानंतरही ही सामग्री त्यांची चुंबकीय वैशिष्ट्ये टिकवून ठेवतात. चुंबक गुणधर्म: लोह, पोलाद, निकेल किंवा कोबाल्ट असलेल्या वस्तूंना चुंबक जोरदारपणे आकर्षित करतात. चुंबक इतर कठीण चुंबकांना देखील आकर्षित करतात किंवा दूर करतात. असे घडते कारण प्रत्येक चुंबकाला दोन विरुद्ध ध्रुव किंवा टोके असतात, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. इतर उत्तर ध्रुव इतर चुंबकाच्या दक्षिण ध्रुवांना आकर्षित करतात, परंतु ते इतर उत्तर ध्रुवांना मागे टाकतात. त्याचप्रमाणे दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुवांना आकर्षित करतात, परंतु ते इतर दक्षिण ध्रुवांना मागे टाकतात. चुंबकाच्या दोन ध्रुवांमधील चुंबकीय शक्ती चुंबकीय क्षेत्र तयार करतात. हे चुंबकाने प्रभावित झालेले क्षेत्र आहे. चुंबकीय क्षेत्र सर्व चुंबकांभोवती असते. चुंबकाचा इतिहास: मॅग्नेशिया, ग्रीस येथील मेंढपाळ मॅग्नेसने चुंबकत्वाचा प्रारंभिक शोध लावला. पर्वतांमध्ये मॅग्नेस आपल्या मेंढरांना मानेने नेत होता. त्याला अचानक लक्षात आले की त्याच्या चपलावरील खिळे त्याच्या काठीच्या फेरूलसह एका खडकाला जोडलेले आहेत. त्याची काठी आणि खिळे, ज्यात लोखंड होते, चुंबकीय खडकाकडे ओढले गेले. मेंढपाळाच्या नावावरून दगडाला मॅग्नेटाइट असे नाव देण्यात आले. त्याच्या चुंबकीय गुणधर्मामुळे त्याला लोडस्टोन म्हणूनही ओळखले जात असे. चुंबकाचा वापर: चुंबकाचा सर्वात जुना वापर होका यंत्र हे सुईच्या आकाराचे चुंबक आहे, जे फिरण्यासाठी मुक्त आहे. पृथ्वी हा ग्रह एक महाकाय चुंबक आहे. होका यंत्राचा दक्षिण ध्रुव पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाकडे आकर्षित होत असल्याने होका यंत्राची सुई नेहमी उत्तरेकडे निर्देशित करते. आज अनेक ठिकाणी चुंबक आढळतात. मॅग्नेट रेफ्रिजरेटरच्या दारावर कागद ठेवतात. ते दरवाजेही बंद करून ठेवतात. क्रेडिट कार्डमध्ये चुंबकीय पट्टी असते. चला इलेक्ट्रोमॅग्नेटकडे जाऊ. नावाप्रमाणेच चुंबकीय गुणधर्म उद्भवते जेव्हा विद्युत प्रवाह कंडक्टरमधून प्रवाहित होतो. जेव्हा कंडक्टरमधून विद्युत प्रवाह वाहतो तेव्हा ते त्यांच्याभोवती एक चुंबकीय शक्ती निर्माण करते आणि विद्युत प्रवाह थांबवल्यावर चुंबकीय गुणधर्म सैल करते. जेव्हा कंडक्टर गुंडाळीच्या रूपात एकत्र असतो तेव्हा ते चुंबकासारखे वागेल. 1824 मध्ये विल्यम स्टर्जन या ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञाने इलेक्ट्रोमॅग्नेट तयार केले. त्याचे सुरुवातीचे इलेक्ट्रोमॅग्नेट घोड्याच्या नालच्या आकाराचे होते. नग्न तांब्याच्या तारेचे 18 वळण असलेले लोखंडाचे आवरण त्याभोवती गुंडाळलेले होते. मोटर्स आणि जनरेटर यासारख्या इलेक्ट्रिकल मशीनमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेट्स महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. मोटर्स आणि जनरेटरना त्यांच्या कामासाठी नेहमी चुंबकीय शक्ती आवश्यक असते. चुंबकीय शक्ती नियंत्रित करणे केवळ विद्युत चुंबकामध्येच लागू होते आणि कायम चुंबकात नाही. म्हणूनच 80% मोटर्स आणि जनरेटर त्यांचा वेग आणि प्रेरित EMF नियंत्रित करण्यासाठी स्थायी चुंबकांऐवजी इलेक्ट्रोमॅग्नेट्सचा वापर करतात. चुंबकीय क्षेत्राचे प्रमाण कंडक्टरमधील विद्युत प्रवाहावर अवलंबून असते, तर कॉईल आणि विडिंगमधील विद्युत प्रवाह बदलून चुंबकीय क्षेत्र नियंत्रित केले जाऊ शकते आणि चुंबकीय क्षेत्र नियंत्रित करून मोटर्सचे मापदंड नियंत्रित केले जाऊ शकतात.
चुंबकीय क्षेत्राची ताकद कॉइलमधील वळणांची संख्या आणि कॉइलमध्ये वाहणारा विद्युत प्रवाह यावर अवलंबून असते. शिवाय वाढलेल्या विद्युत प्रवाहामुळे चुंबकीय क्षेत्र वाढते. इलेक्ट्रोमॅग्नेट्सचे गुणधर्म. इलेक्ट्रोमॅग्नेट निसर्गात तात्पुरते आहे. इलेक्ट्रोमॅग्नेट मऊ लोखंडी कोरपासून बनलेला असतो. चुंबकीय क्षेत्राची ताकद बदलली जाऊ शकते. विद्युत प्रवाह बंद करून इलेक्ट्रोमॅग्नेट सहजपणे डिमॅग्नेट केले जाऊ शकते. ध्रुवीयता उलटी केली जाऊ शकते. इलेक्ट्रोमॅग्नेट्सचे अनुप्रयोग. अभियंते इलेक्ट्रोमॅग्नेट्स तयार करतात. मोटर्सचा एक मूलभूत घटक. चुंबकीय मोटर्स व्यवसाय आणि कारखाने दोन्हीमध्ये तसेच दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. आमचे जीवन सोपे करण्यासाठी आम्ही अनेक मोटर्स वापरतो. त्यामुळे आम्ही नियमितपणे इलेक्ट्रोमॅग्नेटशी व्यवहार करतो याची आम्हाला जाणीवही नसते. रेफ्रिजरेटर, कपडे ड्रायर, वॉशर, डिशवॉशर, व्हॅक्यूम क्लीनर, शिलाई मशीन, कचरा विल्हेवाट, डोअरबेल, संगणक प्रिंटर, घड्याळे, पंखे, कार स्टार्टर्स, विंडशील्ड, वायपर मोटर्स, इलेक्ट्रिक टूथब्रश, इलेक्ट्रिक रेझर, कॅन ओपनर, स्पीकर, म्युझिक किंवा टेप प्लेअर इत्यादी इलेक्ट्रोमॅग्नेटिक मोटर्स वापरणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची सामान्य उदाहरणे आहेत. वैद्यकीय उद्योगातही इलेक्ट्रोमॅग्नेट्सचा वापर केला जातो. MRI स्कॅन, ज्याला चुंबकीय अनुनाद इमेजिंग असेही म्हणतात, हे एक साधन आहे जे इलेक्ट्रोमॅग्नेट्सचा वापर करते. इलेक्ट्रोमॅग्नेटिझम वापरून उपकरण मानवी शरीरातील प्रत्येक वैशिष्ट्य स्कॅन करू शकते. चला सॉलिनॉइड्सबद्दल चर्चा करूया. सॉलिनॉइड्स हे इलेक्ट्रोमॅग्नेट्सचे प्रकार आहेत. केवळ चुंबकीय क्षेत्र तयार करतात जेव्हा त्यामध्ये विद्युत प्रवाह वाहतो, अन्यथा कोणतेही चुंबकीय क्षेत्र तयार होत नाही. स्थायी चुंबकांद्वारे तयार केलेल्या चुंबकीय क्षेत्राप्रमाणेच जवळजवळ एकसमान चुंबकीय क्षेत्र प्रदान करणे हा सॉलिनॉइडचा उद्देश आहे. कायम चुंबकांद्वारे उत्पादित चुंबकीय क्षेत्रे स्थिर आणि बदलण्यासाठी आव्हानात्मक असतात, ज्यामुळे सॉलिनॉइड्स विविध उद्देशांसाठी वापरण्यास अधिक सोयीस्कर बनतात. सॉलिनॉइड चुंबकापेक्षा वेगळे काय बनवते? सॉलिनॉइड आवश्यकतेनुसार चालू आणि बंद करणे सोपे आहे, कारण ते चुंबकाप्रमाणेच कार्य करण्यासाठी विद्युत प्रवाहाच्या स्रोतावर अवलंबून असतात. दुसरे, अनेक व्हेरिएबल्सपैकी कोणतेही एक बदलून त्यातून निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र बदलले जाऊ शकते. या व्हिडिओ सत्रातून मला आशा आहे की तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक गुणधर्म तयार आणि तपासण्यात सक्षम असाल. धन्यवाद. तुमचा दिवस चांगला जाओ.